मित्रांनो, सकाळ सकाळी आलो हरभरा गोळा करायला. तुम्हाला दाखवतो आपलं वावर कसं काय. हे आपलं वावर आहे मित्रांनो. बघा किती हरभरा बाकी आहे गोळा करायचा. एवढा हरभरा बाकी आहे गोळा करायचा. इकडं पण आहे काय राव मित्रांनो, तुमच्या भावाची चप्पल तुटली. हे पा काय तुटली आता चप्पल, लय दैन चालू हो. चला, सकाळचे वाजलेले आहे 8 वाजलेले मित्रांनो. 10 वाजता आपल्याला जमा झालंच पाहिजे. तिथून पुढं लग्नाला जायचं आहे आपल्याला. मित्रांनो जाऊ दे, आता तुमच्या भावाने सोडली आता चप्पल. ये पा डायरेक्ट चप्पल सोडून डायरेक्ट आता मी चप्पलच. मित्रांनो सकाळचं वातावरण आहे ना, हे काम करायला एकदम भारी राहतं. सकाळी नाही का पाटापाटा काम होते पा. दुपारी कसं लय ऊन लागतं, त्याच्यामुळं काम नाही होत दुपारी. आपल्याला दुपारी करू पण नाही वाटत काम. मित्रांनो आता मी चाललो आता बूट आणायला. डायरेक्ट बूट घालणार आहे आपण. या पा चप्पल घेतली, चप्पल ते ठेवून द्यायची कोठ्यावर, डायरेक्ट बूट घेऊन यायच्या. चला मग तुम्हाला दाखवतो आमचं कोटं कसं काय. मित्रांनो आपलं गवत आहे गायसाठी खायला लावलेलं. ये पा कुत्रं. मित्रांनो हे मित्रांनो आता चाललो डबल भाई आपण हरभरा गोळा करायला. आपलं कोल्हापुरी बुट कस काय, कोल्हापुरी भाई ते डायरेक्ट कोल्हापूरून आणलेले आपण. ते आणखीन एवढं काढायचं राहिलं नाही हरभरा. हे पा इथं पण बाकी आणखीन काढायचं हरभरा. हे पा मित्रांनो, हे बघा आपलं पा किती जमा करायचं राहिलेले लय. आणखीन बाकी आणखीन हे पा जमा केलेलं एवढं. भावानं आपली ज्वारी बरं कशी वाळून गेली पा, सगळी पडली. डुकरांनी ते सगळी खोंदाळी बाबती ज्वारी आपली इथून ते इथेपर्यंत. हे पाय आपला फोन एवढा चांगला नाही, त्याच्यामुळे एवढं क्लिअर दिसणार नाही तुम्हाला. ज्वारी पा आपली एवढा लिगत उडून यायला लागते डायरेक्ट. एवढा डोक्यावर डायरेक्ट. हां सोपं नाही. आपली मागची सरकी बरं बोंड फुटले पाहिजे तिला डबल. हां मित्रांनो माणसाला आहे ना, माणसाला काही नसलं तरी चालतं, पण शेती पाहिजे बाई. कारण शेतीत जी मजा आहे ना ती कुठंच नाही. आता तुम्ही माणसानं कसं काय शेती काय सोनं थोडी उगतं. ती सोनं नाही तर काय मग. मित्रांनो आता बरंच झालं जमा करायचं, पण आता बरंच बाकी आणखीन. पण तुम्ही लाईक करा भैया, मग पा आपण कसं पटापट जमा करतो. मित्रांनो शेतीत आहे ना, शेतीत लय कष्ट घ्यायला लागते. तुम्हाला कष्टाचं फळ पाहिजे का. या पा भावांनो कष्टाचं फळ आहे आमच्या. हां उगाच जुने लोक म्हणत नाही यार काय खरे शेतीत. शेती करतो तू काय खरे शेतीत. शेतीत काही खरं नाही भैया. मित्रांनो शेतीत आहे, शेतीत लय कष्ट घ्यायला लागते बाया, तेव्हा फळ भेटतं. तुम्हाला कष्टाचं फळ दाखवायचं का. ये पा भावांना आपल्या कष्टाचं फळ आहे. ये पा आताची पोरं काय म्हणते माहिती का, आम्हाला नाही शिकायची शाळा शेती करायची. अरे तुला खोरं धरता की नाही.
जुने लोक म्हणत नाही शेती करायची का तुला, अरे काय करायची शेतीत भाई यार, काही नोकरी कर असे म्हणते माहिती का लोक. भाई या खरंच काही खरं नाही ना, त्याच्यामुळेच तर लोक आपल्याला समजून सांगते भाई. नाही तर त्याच्यात जर काही असतं तर आपल्याला म्हणले असते नको शिकू शाळा, डायरेक्ट शेती कर भाई, असं म्हणले असते आपल्याला लोक होय. सोपं नाही माय. हे असं म्हणत नाही मित्रांनो शेती करू नका, पण शेती करा, पण ज्याला जमते का त्यांनी शेती करा होय. लय लागत मित्रांनो, आत्ताच मला लागला माहिती आहे का, डायरेक्ट बोट चिरलं भाई आपलं. पहा मित्रांनो किती गोळा करायचं झालं, त्या तिथून लागलो होतो पहा, ती ज्यावरी का त्या तिथून लागलो होतो गोळा करायला. पहा एवढं रिकाम झालं, आता एवढं राहिलेलं आहे, हे पाठीमागचं दिसतं तेवढं राहिलेलं आहे त्या गंजा लोक. आत्ता करतो आत्ता 1 घंट्यात डायरेक्ट. हे बघा मित्रांनो आपला गहू आहे. तर मित्रांनो आत्ता सुट्टी घेतली बा कामावरून, 8 वाजता लागलो होतो पहा, आता वाजले 10. आता चाललो मोटर चालू करायला, ही आपली ज्वारी पाठीमागची. आता मोटर चालू करतो, पाणी भरतो, जो बिवून करतो, लगेच आपल्याला लागणार जायचं आहे भाई तयार होऊन डायरेक्ट टाकाटाकमध्ये. तुम्हाला आमची एरीच पाणी दाखवतो पहा. चला पहा किती पाणी आहे. तरी आता बरंच कमी झालं, तरी एरीनं बरेच साथ दिले आपल्याला हरभऱ्याला. मित्रांनो भावांनो आपण आलो बा आपल्या एरी पशी. हे पा आपली एरी, हे पा पाणी लय कमी राहिले सध्यास. आपण चला मोटर चालू करू. पण आताच आपण मोटर चालू केली, हे पा पाणी, हां कसं आहे पाणी लय कमी आहे, पण आता एरियाला पाणी लय कमी राहिलेलं आहे, त्यामुळे ती पाणी कमी फेकू राहील सध्या. मित्रांनो काही का असं ना, पण पाणी आहे ना एरियाला, हे महत्त्वाचं. मित्रांनो इकडून आपल्या रस्त्यावर जातो कोठ्यावर, ते आपलं कोठ आहे तिथं, ते तिथं कोठ आहे आपलं, आणि हे आपलं पलीकडचं राहणे. ते तिथं सोयाबीनचं गंज आपल्याला दिसत असेल तुम्हाला, सोयाबीनचं गंज आपलं ते आत्ताच. चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. आवडला असेल तर लाईक करा, पुढं आणखीन बनवू आपण, सबस्क्राईब करा चॅनलला. धन्यवाद.